कुरकुरीत बोंबील फ्राय अगदी कमी वेळामध्ये तुम्हीही घरच्या घरी छान असे बनवू शकता। चला तर रेसिपी नक्की पूर्ण पहा। चला तर मग बनवूया कुरकुरीत बोंबील फ्राय। आता त्यासाठी मी अर्धा किलो बोंबील बाजारातून घेऊन आलेले आहे। त्याला आपण साफ करून घेऊया। बोंबील साफ करण्यासाठी मी इथे बोंबीलचा पुढचा आणि पाठचा शेपटीचा भाग कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर दोन्ही साईडचे भाग आपण कापून नंतर बरोबर बोंबीलला मधोमध कट करून घ्यायचे, पाहू शकता, आणि त्याला साफ करून घ्यायचे। असे मी सर्व बोंबील साफ करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। त्यासाठी मी हिरवं वाटण काढलेलं आहे। हिरव्या वाटणामध्ये आलं, लसूण आणि मिरची आहे, कोथिंबीर आहे। आता बोंबीलला मॅग्नेट करून घ्यायचं आहे। सुरुवातीला बोंबीलमधून पाणी आपण काढून टाकायचे, व्यवस्थित निथळून घ्यायचे। नंतर बोंबील मॅग्नेट करण्यासाठी त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट, धना पावडर घातलेली आहे आणि हिरवं वाटण। त्याच्यानंतर आपण पीठ तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद, मीठ आणि धना पावडर, घरातलं तिखट टाकलं तरी चालेल। आता हाताने आपण हे सर्व मिक्स करून पीठ रेडी केलेलं आहे। इकडे माझा कोळंबी मसाला छान असे तयार झालेला आहे। मस्त अशी मी आज फिश थाळी बनवलेली आहे। तर व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की पहा, अपलोड मी केलेला आहे। आता आपण हे बोंबील ह्या पिठामध्ये घोळून घेऊया, पाहू शकता, छान असे घोळून घेतलेत। तव्यामध्ये तेल घालायचे आणि शक्यतो बोंबील तळताना गॅस मोठा किंवा बारीक ठेवू नका, मीडियम गॅसवर तळा, तर छान असे बोंबील आपले मस्त कुरकुरीत फ्राय होतात। आणि लगेच पलटी करू नका, खालून मस्त क्रिस्पी झाले की बोंबील आपण पलटी करून घ्यायचे। पाहू शकता, छान असे क्रिस्पी झाले की बोंबील पलटी करून घेतले आणि त्याच्यानंतर तव्याला एका साईडून आपण लावून ठेवून द्यायचे, म्हणजे मस्त कुरकुरीत बोंबील होतात। तर तुम्ही बोंबीलमधून पाणी काढण्यासाठी पाट्याखाली ठेवता, तर ते न ठेवता तुम्ही हे पटकन बोंबील कुरकुरीत बनवू शकता। मस्त असे घरच्या घरी पहा, छान असा मस्त कुरकुरीत बोंबील रेडी झालेला आहे। पटकनच तुम्हाला बोंबील बाजारातून आणलेल्या खायचे असतील तर नक्कीच तुम्ही ही बोंबीलची रेसिपी ट्राय करा। आणि पूर्ण फिश थाळी माझ्या चॅनलवर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। त्याच्यामध्ये मी कोळंबी मसाल्याची पण रेसिपी दाखवलेली आहे, तर नक्की तुम्ही व्हिडिओ तिथे जाऊन पहा। चला मग बाय बाय।